आणि आता थेट जाऊयात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे। हे थेट दृश्य प्रजासत्ताक दिनाचा उत्साह संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहणाचा कार्यक्रम। ही दोन्ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय मुंबईतली आणि नागपुरातली। मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे पोलीस परेड आता पार पडेल आणि राज्यपाल त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात आहेत। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे या पोलीस व्हॅनमध्ये विराजमान झालेत आणि आता संपूर्ण पोलीस तुकडीची ते पाहणी करतील। शिवाजी पार्क मैदानावरती हे पोलीस संचलन आज पार पडेल। गेल्या कित्येक दिवसांपासून इथे प्रजासत्ताक दिनाच्या या परेडचा सराव सुरू होता आणि आज देशाचा 74वा प्रजासत्ताक दिन आणि त्यानिमित्तानं मुंबईच्या शिवाजी पार्क इथे पोलीस परेड तर दुसरीकडे नागपुरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पोलीस व्हॅनमध्ये विराजमान झालेत। ही दोन्ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। शासकीय कार्यक्रम दोन्ही ठिकाणी पार पडतायत प्रजासत्ताक दिनाचे। संपूर्ण देशभरातच प्रजासत्ताक दिनाचा आज उत्साह। सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करून संपूर्ण राज्यातल्या नागरिकांना संपूर्ण देशातल्या नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि आता मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे पोलीस परेड आता पार पडेल। तत्पूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पोलीस व्हॅनमधून पाहणी करताना नुकतंच तिथे ध्वजारोहण झालं शिवाजी पार्क मैदानावरती आणि राष्ट्रगीत देखील पार पडलं। शिवाजी पार्क मैदानावरची ही परेड आपण पाहतोय। राष्ट्रगीत पार पडलं आणि नागपुरात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल सुरक्षा मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा यासह NSS सी कॅडेट कोर रोड सेफ्टी पेट्रोल विविध शाळांची मुलं आणि मुली स्टुडंट पोलीस कॅडेट्स भारत स्काउट आणि गाईड ब्रास बँड पथक पाईप बँड पथक
तसंच सेवा देणारी काही वाहनं आणि राज्याच्या 16 विभागांचे चित्ररथ देखील आजच्या या संचलनामध्ये सहभागी होणार आहेत. तर मुंबई आणि नागपुरातले प्रजासत्ताक दिनानिमित्ताचे हे सोहळे मुख्यमंत्री, राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि थोड्याच वेळात दिल्लीतली देखील दृश्य तुम्हाला थेट न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळणार आहेत. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.